महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांना शासनाच्या माध्यमातून विविध सुविधा दिल्या जातात। या सुविधांचा लाभ प्रत्यक्ष गरजू बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचत नाही, परंतु एजंटांकरवी बोगस बांधकाम कामगार दाखवून शासनाच्या सुविधांचा लाभ दिला जातोय। यातून शासनाची कोट्यवधी रुपयांची लूट होऊ लागल्याचा आरोप करत यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं कामगार आयुक्त विशाल घोडके यांची भेट घेतली। अशा बोगस बांधकाम कामगार, एजंट, ठेकेदार यांच्यावर कामगार कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा वरदहस्त असून अशा कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। प्रत्येक जण इथे येते आणि खोटी कामगार बोगस नोंदणी करते। ज्या सुविधा मग पेटी असून दे, सेफ्टी साहित्य असून दे, प्रत्येक ठिकाणी लग्न झालं, बाळ झालं, लग्न झालं, ज्या काय योजना आहेत त्या योजना तिथं खोट्या कामगारांना पोहोचण्याचं काम करतायत। जे ठेकेदार, जे सिव्हिल इंजिनियर पत्र देतात की माझं बांधकाम एवढ्यामध्ये 50 कामगार आहेत, त्या शिक्क्याचा आणि सहीचा दुरुपयोग करून बोगस नोंदणी केली जाते। अशा बोगस नोंदणी करणाऱ्यांवर कारवाई करा, फौजदारी गुन्हे दाखल करा आणि कोणत्या परिस्थितीत जे सामील आहेत त्यांना कडक शिक्षा करा आणि एजंटाचा इथं सुळसुळाट झालेला आहे तो थांबवा अशा मी त्यांना विनंती केल्या। या शिष्टमंडळात शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, हर्षल सुर्वे, सुशील भांदिगरे, दिनेश साळोखे, गोविंद वाघमारे, हर्षल पाटील, स्मिता सावंत, प्रेरणा बाकळे आदींचा सहभाग होता।